खासदारांच्या बैठकीमधील उद्धव ठाकरेंच्या आदेशासंदर्भातल्या चर्चा या संजय राऊतांनी आता फेटाळलेल्या आहेत। जायचं असेल तर जा असं ठाकरे म्हणाले नाही, तसं राऊतांनी म्हटलं। मी बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होतो अशी माहिती राऊतांनी दिली। खासदारांनी शपथ घेऊन सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहे। शिवबंधन बांधून शपथ घेऊन माणसं टिकत नाही असं नवनाथ बन यांनी आता पलटवार करताना म्हटलंय। तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। दुर्दैवानं उद्धव ठाकरेंकडे ना प्रेम उरलं, माणुसकी उरली, ना आपुलकी उरली असं म्हणत नवनाथ बन यांनी टीका केली आहे। खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगितलं। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही। त्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही। शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं। दुर्दैवानं उद्धवजी ठाकरेंकडे ना प्रेम उरलंय, माणुसकी उरली, ना आपुलकी उरली। त्यामुळं उबाटा गटाचे आमदार असतील, उबाटा गटाचे खासदार असतील, सातत्यानं उबाटा गटाला सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये जात आहेत। त्यामुळं कितीही शपथा घेतल्या, कितीही अनाभाका घातल्या, कितीही लोकांना सांगितलं की तुम्ही आमच्या सोबतच राहा, तरी खासदार तुमच्या सोबत राहणार नाहीत। हार पत्करली म्हणून नाही, आता गेल्या वेळेला जो काही उठाव झाला होता त्यावेळेला सुद्धा त्यांना वारंवार सांगितलं होतं आम्ही। बैठका घेतल्या, 4 बैठका घेतल्या की असं नका करू, तसं नका करू, त्यांनी ऐकलं नाही। कदाचित आताही त्या खासदारामध्ये काही रोष असू शकतो ना, त्या खासदाराचं म्हणणं ऐकून घेतलंच जात नसेल, म्हणून त्यांनी आता हे खासदार आपल्याकडे टिकणार नाहीत असं त्यांचं कदाचित मत झालं असेल, म्हणून त्यांनी केलेलं ते विधान आहे। ज्यांना जायचं त्यांनी जा। मला वाटतं यापेक्षा पक्ष वाचनावर भर देणं गरजेचं असतं, परंतु उबाटाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही। म्हणून आता नेमकं त्या पक्षामध्ये काय होईल हे काही काळातच आपल्याला कळेल सुद्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।